Hello dear students, today we are going to learn and understand practice set 7 of chapter number 3 integers from 6th standard mathematics. Practice set 7 मधील क्वेश्चन आहे राइट द प्रॉपर साइन्स ग्रेटर दॅन लेस दॅन और इक्वल टू इन द बॉक्सेस बिलो. इथे या बॉक्सेसमध्ये इंटीजर्स दिलेले आहेत आणि या इंटीजर्सला आपल्याला कंपेअर करायचे आहे. म्हणजेच इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे -4 मोठा आहे की 5 मोठा आहे. मग अशा प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यावं लागेल की इंटीजर्सला कशा प्रकारे कंपेअर केले जाते. चला तर मग आपण जाणून घेऊयात. इफ वी ॲड 1 टू एनी नंबर ऑन द नंबर लाईन वी गेट द नेक्स्ट नंबर ऑन द राईट. आता इथे ही नंबर लाईन दिलेली आहे आणि इथे हा 0 आहे. या 0मध्ये जर आपण 1 नंबर ॲड केला तर आपल्याला कोणता नंबर मिळतो? तर आपल्याला 0च्या लगेचच राईट साईडला येणारा नंबर मिळतो जो की आहे 1. आता या 1 मध्ये जर आपण 1 नंबर अजून ॲड केला तर आपल्याला कोणता नंबर मिळतो? तर 1च्या लगेच राईट साईडला येणारा 2 नंबर आपल्याला मिळतो. 2 मध्ये 1 ॲड केला की आपल्याला 3 मिळतो. अशाच प्रकारे आपण 3 मध्ये 1 ॲड केला की 4 मिळतो. 4 मध्ये 1 ॲड केला की 5 मिळतो आणि असेच पुढचे नंबर्स आपल्याला मिळतात. हे झाले पॉझिटिव्ह नंबर्सचे. मग नेगेटिव्ह नंबर्सचे सुद्धा असेच असते का? तर हो, नेगेटिव्ह नंबर्सचे सुद्धा असेच असते. -4 मध्ये आपण +1 ॲड केला की आपल्याला कोणता नंबर मिळतो? -4च्या लगेचच राईट साईडला येणारा नंबर जो की आहे -3. आपण प्रॅक्टिस सेट 5 मध्ये पाहिले की कशा प्रकारे ॲडिशन करायची. त्या प्रकारे सुद्धा आपण ॲडिशन करून पाहूयात. -4 मध्ये आपण 1 ॲड करून पाहूयात. आता या दोन्हींचे साइन्स डिफरंट आहेत, सो आपण इथे राईट करूयात नॉट सेम साइन्स. साइन्स इग्नोर करून आपण फक्त नंबर्स राईट करूयात 4 and 1. आता जेव्हा सेम साइन्स नसतात तेव्हा आपल्याला काय करायचे असते? तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करायचे असते. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. 4 मधून -1 केला तर 3 मिळतो. आता साईन कोणते देणार? प्लस देणार की मायनस देणार? मोठ्या नंबरचे कोणते साईन आहे? मायनस. सो आन्सरमध्ये सुद्धा आपण मायनस साईन देणार. पाहिलं, जेव्हा आपण -4 मध्ये 1 ॲड केला तेव्हा आपल्याला किती नंबर मिळाला? -3. मग इथे सुद्धा नंबर लाईनवर कशा प्रकारे आपल्याला शो करता येणार आहे? आता -3 मध्ये आपण 1 ॲड करून पाहूयात. लगेचच राईट साईडला येणारा नंबर आपल्याला मिळणार जो की आहे -2. -2 मध्ये 1 ॲड करूयात. कोणता नंबर मिळणार? -1. -1 मध्ये 1 नंबर ॲड केला की आपल्याला नंबर मिळणार 0. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? नंबर लाईनवर राईट साईडला नंबर्स इन्क्रीज होत जातात. -4 पेक्षा -3 मोठा आहे. -3 पेक्षा -2 मोठा आहे. -2 पेक्षा -1 मोठा आहे. -1 पेक्षा 0 मोठा आहे. 0 पेक्षा 1 मोठा आहे. 1 पेक्षा 2 मोठा आहे. म्हणजेच राईट साईडला नंबर लाईनच्या राईट साईडला नंबर्स हे मोठे मोठे होत जातात. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 7 सॉल्व्ह करूयात. -4 मोठा आहे की 5 मोठा आहे? नंबर लाईनची मदत घेऊयात. इथे 0 आहे आणि -4 कुठे आहे? इथे 0च्या लेफ्ट साईडला -4 आहे आणि 0च्या राईट साईडला 5 आहे. मग कोणता नंबर मोठा आहे? ऑफकोर्स 5 मोठा आहे. मग इथे आपण साईन देऊयात. -4 इज लेस दॅन -5. नेक्स्ट आहे 8 मोठा आहे की -10 मोठा आहे? -10 हा नेगेटिव्ह नंबर आहे आणि 8 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग ऑफकोर्स नेगेटिव्ह नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर हा मोठा असतो. नंबर लाईनवर सुद्धा पाहूयात. हा 0 आहे आणि 0च्या राईट साईडला 8 आहे आणि इकडे 0च्या लेफ्ट साईडला इथे -10 आहे. मग कोणता नंबर मोठा आहे? राईट साईडचा नंबर मोठा असतो. मग 8 मोठा आहे. सो आपण राईट करूयात 8 इज ग्रेटर दॅन -10. नेक्स्ट आहे +9. कोणता नंबर मोठा आहे? दोन्ही इक्वल आहेत, राईट. मग इथे आपण इक्वल टूचं साईन देऊयात. नेक्स्ट -6 मोठा आहे की 0 मोठा आहे? नंबर लाईनवर पाहूयात. इथे हा 0 आहे आणि -6 कुठे आहे? इथे आहे. -6च्या राईट साईडला 0 आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की नेगेटिव्ह नंबर्स हे 0 पेक्षा छोटे असतात. मग इथे कोणते साईन येणार? -6 इज लेस दॅन 0. नेक्स्ट आहे 7 मोठा आहे की 4 मोठा आहे? आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. मग 7 मोठा की 4 मोठा? ऑफकोर्स 7 मोठा, राईट. सो 7 इज ग्रेटर दॅन 4. नेक्स्ट
3 मोठा आहे की 0 मोठा आहे? इथे तुम्हाला लगेचच सांगता येणार आहे की 3 हा 0 पेक्षा मोठा नंबर आहे. इथे ह्या नंबर लाईनवर इथे या ठिकाणी आहे 0 आणि 0च्या राईट साईडला आहे 3, म्हणजेच 3 हा मोठा नंबर आहे. नेक्स्ट आहे -7 आणि 7. दोन्ही नंबर्समध्ये कोणता नंबर मोठा आहे? तुम्हाला तर माहीतच आहे की नेगेटिव्ह नंबर्स हे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटे असतात. नेगेटिव्ह नंबर्स हे 0 पेक्षाही छोटे असतात. मग -7 छोटा आहे की हा 7 मोठा आहे? पॉझिटिव्ह 7 मोठा आहे. -7 नंबर लाईनवर या ठिकाणी आहे आणि +7 राईट साईडला या ठिकाणी आहे. मग +7 हा मोठा आहे. -7 इज लेस दॅन +7 और पॉझिटिव्ह 7. नेक्स्ट आहे -12 5. इथे हा नेगेटिव्ह नंबर आहे आणि हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तुम्हाला माहीतच आहे की नेगेटिव्ह नंबर हे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटे असतात. मग इथे -12 इज लेस दॅन 5. नेक्स्ट, आता इथे दोन्हीही नेगेटिव्ह नंबर्स आहेत. -2 आणि -8. कोणता नंबर मोठा आहे? -2 मोठा आहे की -8 मोठा आहे? आता नंबर लाईनवर आपण पाहूयात. इथे -2 आहे आणि या ठिकाणी -8 आहे. आपण पाहिले की नंबर लाईनवर राईट साईडला जे नंबर्स असतात ते मोठे असतात. राईट साईडचे नंबर्स मोठे मोठे होत जात असतात. मग -2 इज ग्रेटर दॅन -8. नेक्स्ट, -1 -2. कोणता नंबर मोठा आहे? इथे आहे -1 आणि या ठिकाणी आहे -2. -2च्या राईट साईडला -1 आहे. मग -1 इज ग्रेटर दॅन -2. नेक्स्ट, 6 अँड -3. कोणता नंबर मोठा आहे? 6 आहे इथे या ठिकाणी आणि -3 आहे या ठिकाणी. कोणता नंबर मोठा आहे? 6 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि -3 हा नेगेटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबरपेक्षा नेगेटिव्ह नंबर हे छोटे असतात. मग 6 इज ग्रेटर दॅन -3. नेक्स्ट, -14 -14. दोन्हीकडे -14 आहे, म्हणजेच हे इक्वल आहेत. इथे राईट करूयात. -14 is equal to -14. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.